या बातमीचे प्रायोजक आहे शुभम मंगल कार्यालय वरवडे। वाढदिवस सेलिब्रेशन, लग्न समारंभ, नामकरण, डोहाळे सोहळा, पार्टी रिसेप्शन सह सर्व कार्यक्रमासाठी तसेच धार्मिक सहलींसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय माफक दरात उपलब्ध करून दिली जाईल। बुकिंगसाठी संपर्क 9766 49 91 26 83 29 14 65 19। आमचा पत्ता शुभम मंगल कार्यालय वरवडे टोल नाका पाण्याच्या टाकी शेजारी वरवडे। मी मारणे गँगचा शार्प शूटर, नांदेड बस स्थानकात बॉम्बस्फोट होणार, अज्ञाताचा पोलीस कंट्रोल रूमला फोन, आंबेजोगाईतून फोन करणाऱ्या आरोपीला अटक। मी मारणे गँगचा शार्प शूटर आहे। नांदेड बस स्थानकाच्या तक्रार पेटीमध्ये चिठ्ठी टाकलेली आहे, त्यात बॉम्बस्फोट होणार आहे अशी माहिती नांदेडच्या पोलीस नियंत्रण कक्षाला एकाने फोन करून दिली। 5 मार्च रोजी दुपारी अज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला, त्यावरून पोलिसांनी तातडीने सूत्र हलवली। नांदेड शहरातील बसस्थानकात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तक्रार पेटी तपासण्यास सांगण्यात आलं, त्यात बॉम्बस्फोट होणार असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी आढळली। फोन केला कोणी याचा तपास वजीराबाद पोलिसांनी सुरू केला। सायबर सेलच्या मदतीनं तपास करण्यात आला, तेव्हा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून फोन आल्याचं निष्पन्न झालं। वजीराबाद पोलिसांनी अंबाजोगाई गाठली। एका पाणीपुरीवाल्याच्या मोबाईलवरून तो फोन करण्यात आल्याचं उघड झालं। पोलिसांनी पाणीपुरीवाल्याची चौकशी केली। एका अज्ञातानं महत्त्वाचा फोन करायचा आहे म्हणून मोबाईल घेतला असं त्यानं सांगितलं। पाणीपुरीवाल्याकडून पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचं वर्णन प्राप्त केलं। स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली। अंबाजोगाई येथील मणियार गल्ली रविवार पेठेतून 35 वर्षीय शेख सलीम शेख चांदपाशा याला नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतलं। आपणच फोन करून बसस्थानकात चिठ्ठी टाकून खोटी माहिती दिली, अफवा पसरवली अशी कबुली आरोपी शेख सलीम याने पोलिसांना दिली। सध्या शेख सलीम याला वजीराबाद पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे काय म्हणाले पाहूयात। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी अहमद शेख। ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा। सांगितल्याप्रमाणे दिनांक 5 तारखेला 5/3/2026 रोजी पोलीस नियंत्रण कक्ष येथे एका अनोळखी इस्माने अनोळखी नंबरवरून कॉल केला व सांगितले की नांदेड बसस्टँडच्या ह्याच्यात एक चिठ्ठी ठेवलेली आहे आणि त्यावरून नांदेडच्या काही मस्जिदमध्ये बॉम्बस्फोट होण्याची शक्यता आहे असं धमकीवजा एक पत्र दिलेलं सांगितलं। त्यावरून सदरची माहिती नियंत्रण कक्षातून आमच्या पोलीस निरीक्षक साहेब कदम साहेब यांना मिळाली। त्या अनुषंगाने माहितीची एकदम गांभीर्याने दखल घेत माहिती वरिष्ठांना तसेच दहशतवादी यात कुठला प्रयत्न आहे का ही सतर्कता बाळगण्यासाठी दहशतवादी विरोधी पथक यांनासुद्धा कळून मिळालेल्या नंबरची माहिती त्या इसम कोण आहे याची माहिती घेण्यासाठी 2 स्थानिक पथक नेमले। त्या पथकाने त्या इसम अंबाजोगाईत असलेले समजून असल्यामुळे तिथे एक पथक पाठवलं। त्या पथकाने तिथे जाऊन खातरजमा करून शेख सलीम शेख चांदपाशा नावाचा इसम ताब्यात घेतला असता तो इसम मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न होत होते। तरी मनोरुग्ण आहे किंवा नाही हे खातरजमा आणखीन होणारच आहे। तरी त्याच्या केलेले कृत्य हे एखादी दहशत पसरवण्यासाठी वेगळं कृत्य आहे। त्याच्यामुळे वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये 100/2026 हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर इसमास ताब्यात घेऊन त्याला अटकेची कारवाई चालू आहे। आणि यातून वरिष्ठांनी जसे सूचना दिली मार्गदर्शन यात परत आणखीन गांभीर्याने मनोरुग्ण असला तरी अधिक तपास करण्याचे वजीराबाद पोलीस स्टेशन आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी होणार आहे चालू आहे। त्या व्यक्तीविरुद्ध आणखी काही आधीचे गुन्हे दाखल झाले? सदर व्यक्तीविरुद्ध बाहेरी संभाजीनगर येथे अशा प्रकारचं कृत्य केल्याची माहिती आहे। त्याची गुन्ह्याची खातरजमा आणखीन होणे आहे, पण अशी माहिती आहे याने यापूर्वी अशा प्रकार केलेले आहेत। तर पोलीस कोठडी वगैरे काय चाललं आहे? हो, सध्या अटकेची प्रोसेस त्याची चालू आहे।